तर आज आम्ही आलेलो आहे कडवईची ग्रामदेवत वर्धानी आईचं आज वर्धापन दिन आहे। तर आज सगळा गाव पंचक्रोशी ह्या मंदिरामध्ये वर्धापन दिनानिमित्त देवी आईचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। तर हा बघा आमचं कडवई गावची ग्रामदेवतेचं परिसर किती वर्दळ आहे बघा। अख्खं गाव त्या प्रचारासाठी येतं। बघूया आता पुढचा सोहळा आपण सर्व करणार आहोत। तर हात धुवून घेऊया। सुंदर प्रेरणा आणि म्हणूनच दीप प्रज्वलन संपन्न होते। दीप सदस्य विशाखाताई कोळेकर यांच्या शुभहस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होते। सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होते। या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून राहिलेले सर्व मान्यवर या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होते। पंचायत समिती सदस्य आपण जाधव मॅडम यांच्या शुभहस्ते या देवजोगटे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन संपन्न होतं। याच पद्धतीने सन्मान्य सहयोगी पेटकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। आपलाही साहेब या ठिकाणी सहर्ष स्वागत। बापरे देवळात गर्दी बघितली। सन्मान्य देवजोगटे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन संपन्न होत आहे। आई वर्धानी आईचं देव हो रुपये कुठे हे आई वर्धानी याचं देऊळ आहे। या ठिकाणी आज योगायोगाने आमच्याकडे साधारण दिन सुद्धा आहे आणि त्याचं विशेष सुद्धा आपल्या सदस्यांच्या स्मारकाचं उद्घाटन समारंभ विशेष तुफान गर्दी आहे। आज आपण देवळात जाऊया। उद्घाटन समारंभ संपन्न होतो। यामध्ये सन्माननीय दीप सदस्य संतोषी धरणसाहेब, सन्माननीय दीप सदस्य विशाखाताई कोळेकर, सन्माननीय मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि त्यांचं विशेष योगदान या सदस्यला उद्घाटन समारंभामध्ये विशेष योगदान द्यायचं आहे। ते सर्व दुर्दैवी प्रतिष्ठानचे पदाधिकारी या सर्व पदाधिकाऱ्यांचे सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी सदस्याचा उद्घाटन समारंभ संपन्न होतोय। टाक बाहेर टाक। सर्व मान्यवरांच्या समारंभ या ठिकाणी संपन्न होतोय। 15वा वर्षाचा हा मंडळ सोहळा पाय पडे चला सत्यनारायणचे पाय पडूया सत्यनारायणचे पाय पडूया।
सुरुवातीला जास्त लावू नकोस हा, आधीच कपड हळूहळू लावा. तेव्हा तो गोंडा आपण त्यांनी लावला त्याचे. इथे आहे. हे छान आहे. गर्दी बघितली आहे इथे. प्रसाद घे, प्रसाद घे, प्रसाद घे, रुगल प्रसाद घे. ती जिजा कुठे गेली? तुमच्या सगळ्यांचा व्हिडिओ बनवूया मस्त. मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. उपस्थित सर्व मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते. आपलं हे पाणी पाणी घ्या. स्वागत खरं तर स्वागत कार्यक्रमाची खूप जोरदार तयारी केली आहे गावातल्या लोकांनी. भरपूर गाव इथे आलेले आहे. विजयसिंग कोळकर आपण व्यासपीठाकडे येतो. या ठिकाणी सन्मानित सहज इंस्पेक्टर साहेब यांचा सन्मान संपन्न होते. आपल्या कार्याचा श्वास तरवळत राहो, गावोगावी यशाची पताका फडकत राहो, नभाच्या उंचावरी दीर्घायुष्य लाभो, आरोग्य लाभो, अखंड साथ आपली पुढील वाटचाल. सगळे गावकरी अगदी लाईन लावून अगदी प्रॉपर देवळामध्ये दर्शन केलं जातं. एवढा गरम ऊन आहे आज, कडक ऊन आहे. लोक आडोशाला बसलेले आहेत. हे बघ, यानंतर पुढील सन्मान ये ऋग्वेद. संपन्न होतोय. पेडकर साहेब आपला एक देऊळ आहे, हे एक देऊळ आहे. या अमृत साहेबांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. मी विनंती करतो राकेश पुढं, चंडिका देवीचं मंदिर बघायचं. राकेश पुढं. सोबत होतोय रोहित पारडे. आई वरदानी आईच्या देवळाचं प्रतिष्ठाना दिनानिमित्त सगळे गावकऱ्यांची हरिश्चंद्र सत्कार सोहळ्याचा समारंभ चालू आहे. हरिश्चंद्र त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होईल. सत्यनारायणची पूजा पण आहे देवळामध्येच. सुभाषचे हा तर सन्मान देवळाची पूजा झाल्यानंतर इथे जेवणाचा भोजनाचा कार्यक्रम होईल सगळ्या गावकऱ्यांसाठी. अख्खं गाव पंचक्रोशी म्हणजे इथे जवळपास असलेले कडवई, चिखली, पुढील सन्मान होतोय. गोसाळकडवाडी, सिंधुदुर्ग सर्व गावातली लोक, ओपटीवाडी, पाटीलवाडी, सगळे गावातील लोक इकडे सोहळ्यासाठी येतात. चालत चालत रिक्षा मिळेल तसं प्रमाणे येतात इथे. राकेश सिंधुदुर्ग. इकडे देवळाच्या पाठीमागे एक कडवई डॅम धरण बांधलेलं आहे. त्यात आपण धरण बघायला जाऊया. ये. एक कडवई डॅम आहे आमच्या देवळाच्या पाठीमागेच, म्हणजे गावदेवीचे वरदानी आईच्या देवळाच्या पाठीमागेच हे कडवईचं मोठं डॅम बांधलं आहे. अख्ख्या गावाला पाणी योजनेमधनं इथे पाणी मिळतं. आजूबाजूला भरपूर जंगल आहे. हे बघा, यश रोगेश खाली या बाळा. बरं संभावने बाळा खाली. हां अगर खाली या बाळा. टोचलं आतमध्ये गेलं. बघू हे बघ, रक्त आलं नाही या खाली जाऊ पाण्यात पाय टाकायला. थोडा वेळ बसतोस तर बस. हा, बसतोय. इकडे दगड हे आमचं कडवईचा डॅम आहे आणि सर्व पिण्याचं पाणी आहे. मस्ती वाहते हे बघ नदी. कसे बगडे पोहत आहेत बघ हा, साईडने. मासे पण असतील छान ना. पाण्यामध्ये फक्त वाईट वाईट खाली बघ, तू खाली बघ बाळा. सगळी दगडी आहे. बघू शंको. तू चल रे, कुठे हात नको लावूस. खाली आहे फक्त, सांभाळ ना. आता पाय घसरला असतं. आता काढ, बूट काढ हलगत. एवढं जास्त पुढे जायचं नाही आहे, बूट काढ इथेच. दगडावर नाही काढायचं बाळा. एकदम शांत. ए ए ए ए ह्या साईडने आहे रुगेत, मातीजवळ ये. ह्या इकडे ये.
जा थोडा हलगत पाण्यावर हा बाळा उभा. हां बस. पुढे नको जाऊ बाळा, जास्त खोल आहे. या दगडावर तू नको. इकडच आहे. ऋग्वेद सुद्धा पाण्यामध्ये पाय टाकून मस्तपैकी थंडगार पाण्याचा आनंद घेतोय. हे कडवईचा डॅम आहे आणि हे आमच्या वर्धानी आईचं देऊळ आहे. हा वरतून व्ह्यू आहे कडवई डॅमचा. तर ते बगळे बघ कसे पाण्यात पोहत आहेत. मजा. चला एक भाजी आहे. भाजी आहे हे फक्त मला माहिती आहे. त्या भाजीचं नाव काय आहे हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. ही बघा, ही जंगलामध्ये येणारी भाजी आहे. हा नक्की कमेंट्स करून कळवा की नक्की कुठली भाजी आहे. तर देवळाच्या पाठीमागे सुद्धा खूप जुन्या पाषाणातल्या काळ्या पाषाणातल्या मूर्त्या आहेत. या ठिकाणी दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीनं हे सन्मान चिन्ह दिले जात आहेत. मी विनंती करतोय हे सगळ्यात जुन्या नितीन पाटोळे काळ्या पाषाणातल्या मूर्त्या आहेत. सध्या त्या पूजेसाठी वापरत नाहीत. थोडीशी गडबड आहे नरेंद्र साहेबांना तर जायचं आहे का मीटिंगला. ही सगळे म्हणून ही दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने खास भेट आहे, आपण ती स्वीकारायची सध्या आहे. तरी पूजेसाठी वापरत नसल्यामुळे ते देवळाच्या पाठीमागेच ठेवलेलं आहे. ऐश्वर्याताई घोसाळकर, सॉरी विशाखाताई कोळेकर, विशाखाताई कोळेकर आणि कार्यक्रम फुल जोरदार चालू आहे. ओके, पुढे आपण दादा मॅडम. मृत्यू म्हणजे एखाद्या 2 लढाईमध्ये एखाद्या वीराचा मृत्यू झाला तर त्याच्या स्मरणात काय करायचे, एक स्मारक उभं केलं जायचं. प्राचीन काळामध्ये काय व्हायचं की हिंदू राज्यकर्त्यामध्ये संघर्ष व्हायचा आणि नंतरच्या मध्ययुगीन काळामध्ये 12व्या शतकाच्या नंतर आपल्याकडे हिंदू आणि मुसलमान राज्यकर्त्यामध्ये अनेक संघर्ष झालेले दिसतात. तर वीरगळ निर्मितीचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काय, लढाई ते म्हणजे अंगा मृत्यू. मग ही स्मारकं तुम्हाला कुठे दिसतात, तर ही सगळी स्मारकं कुठेतरी किल्ल्याच्या पायथ्याशी, गावाच्या मंदिरापाशी, स्मशानभूमीपाशी किंवा गावाच्या वेशीवरती किंवा एखाद्या पडक्या वाड्यापाशी नाही का, अशा प्रकारे स्मारक दिसतात. ते या स्मारकाला नक्की काय म्हणतात आपण, ते या स्मारकाला म्हणतो वीरगळ. आता वीरगळ म्हणजे काय, तर एखाद्या शूरवीरास कोणत्याही कारणास्तव वीरगती प्राप्त झाली तर त्याच्या स्मरणात उभ्या केलेल्या दगडी शिल्पांना आपण वीरगळ असे म्हणतो. त्या वीरगळामध्ये काय केलं असतं, तर असे एकूण 4 ते 5 कप्पे कोरलेले असतात. त्या 5 कप्प्यामध्ये त्या वीराच्या जीवनाचा एक जीवनपट दाखवलेला असतो. त्याच्यामध्ये वीर खाली असा आडवा मृत्यू दाखवलेला असतो. वरच्या कप्प्यामध्ये त्या ठिकाणी लढाई दाखवली असते. त्यामध्ये वीर तलवार, ढाल, धनुष्यबाण असेल किंवा घोड्यावरती, पायी, हत्तीवरती अशा अनेक प्रकारच्या लढाया ज्या प्राचीन राज्यकर्ता स्वर्ग पाहतो. स्वर्गाचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पुढे येत असतो. तो वीराला वेद मंत्राने सिद्ध करतो आणि नंतर तो वीर त्या स्वर्गाकडे जातो. वरच्या बाजूला सूर्य आणि चंद्र त्या ठिकाणी दाखवलेले असतात. तर सूर्यचंद्राचा अर्थ असतो की यावत चंद्र देवा करो विरसतच स्थावतच सबंजमते, म्हणजे जोपर्यंत पृथ्वी तलावरती सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत या वीराची ख्याती झालेली असते. तर आपल्या प्राचीन काळामध्ये काय होतं की एखादा वीर मरण पावला की त्याच्यानंतर त्याची पत्नी ही सती जायची पद्धत होती. म्हणजे काय असतं की त्या काळामध्ये अशी परंपरा होती की एखादा वीराचा युद्धामध्ये मृत्यू झाला तर तात्काळ त्या वीराला स्वर्गप्राप्ती होते. मग नंतर त्या वीराबरोबर त्या पत्नीने देखील त्याकडे मरायचं असतं. म्हणजे काय असतं की आपल्याकडे प्रथा असते की समजा जर एखादा स्त्रीचा पती सुखामध्ये असेल तर त्या साहजिकच त्या पत्नीने देखील सुख उपभोगायला मिळणार आहे. पण जर समजा वीराचं एखादा व्यक्ती दुःखी आहे तर त्याच्या पत्नीने देखील आयुष्यभर दुःखी राहील. ही सती शिळेची रचना इथे स्मारक म्हणून भरपूर प्राचीन मूर्त्या आहे बघा इथे आहेत. ते बघायला लोकांना दाखवण्यासाठी सजावून ठेवलं. मंदिरच केलं आहे. ओके, श्री महादेव साळवी, नितीन पाटोळे यांचा सन्मान मी दत्तवते विनंती करतोय. सती प्रथा. सन्मान व्हावा. हे सती शिळा आहे. सती शिळा आहे ना, छान ना. नितीन पाटोळेचा सन्मान संपन्न होतो. हे बघा सती शिळा रचना. हे बघ ऋग्वेद मूर्त्या. पुढील सन्मान होईल पंकज दळवी. पंकज दळवी यांचा सन्मान संपन्न होतोय.
केवढे मोठे विजय कोळेकर आपल्याला विनंती करतोय, पंकज दळवींना आपण सन्मानित करायचं आहे. बघ ना एकदम पंकज दळवी खूप प्राचीन शिळा आहे त्या ऋग्वेद. पूर्वी याची बघ ना कशी रचना करून ठेवली आहे. सगळ्यात मोठ्या मूर्त्या, लहान मूर्त्या पंकज दळवी आणि सगळ्यात कातळामध्ये एकदम व्यवस्थित रचना करून ठेवलेल्या आहेत. मित्रांनो आज कडवे गावच्या या महापौर शाळामध्ये गावामध्ये सतीशिळेची रचना केलेली आहे. आणि कडवे गाव ज्यांनी निर्माण केला प्राचीन असं एक कथा आहे की त्या पूर्वी कर्त्याला जे वीर वर्धांजली निर्माण केली आणि त्या वर्धांजलीचा लढाईच्या ह्याच्यामध्ये मरण पावले, आणि या पद्धतीने त्यांच्या ज्या धर्मपत्नी या असायच्या सर्व वर्धांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या सती कडवे त्या गावचे गावामध्ये अशा भरपूर सतीशिळा त्या गावामध्ये भेटलेल्या आहेत. तर ही त्याची रचना आहे. अतिशय स्वभाव त्याच्यावरती एक हात, दोन हात सगळे जवान झालेले यांना वर्धांजलीचा आशीर्वाद देतो आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं, मान सन्मान दिला, सत्कार केला. एक हात आहे, काही विषयांवरती दोन हात आहेत, काही ठिकाणी लढाई करण्यात आलेले असे चित्र आहे. तुम्ही आता ठीक आहे, तुम्ही नाव पूर्वी जे लढाई करताना वीरमरण पावलेले आहेत, तर त्यांच्या जन्माला येतो तो योद्धा मेल्यानंतर तर देवाला त्यांच्या ज्या धर्मपत्नी असायच्या 1 किंवा 2, तर त्यासुद्धा सती जायच्या. म्हणजे त्या अग्नीबरोबर त्या चितेवर स्वतःला त्या वाहून घ्यायच्या. तर अशा भरपूर सतीशिळा त्या कडवई गावामध्ये जीर्ण अवस्थेत ची दुर्गप्रेमींना भेटलेल्या आहेत. त्याचं प्रतीक म्हणून यांनी एक मोठं असं एक स्मारक बनवलं आहे. म्हणजे पण कुठेतरी नवीन केलं, त्याचा जीर्णोद्धार झाला, जीवनकाला उतरली की पुढे विसर्जन करतो आपण. पण त्याचा आम्ही फोटो सुद्धा काढून ठेवतो, पुढे आठवण आली पाहिजे. पूर्वी जमान्याचं काय होतं आणि आता काय घडतं, म्हणून त्याने ते आता ते शिवांतर केलेलं आहे. संगमेश्वर या गावाला खूप प्राचीन असं आणि चिपळूणचे आमदारीचा आणि वस्तू संग्रहालय खात्यामध्ये त्याचं नीट संवर्धन केलेलं आहे. खूप छान अशी योजना आहे. काही शेळ्यांवरती 2 हात आहेत, काही शेळ्यांवरती 1च हात आहे. या सर्व शेळ्या या कडवई गावामध्ये देवळाजवळ झाडाखाली, आंब्याच्या झाडाखाली अशा पडलेल्या अवस्थेत होत्या. तर काही शिळा अगदी तंतोतंत सेमच आहेत बघा. म्हणून त्याला उचलून तरी ते घेऊन येतात. म्हणून मास्तरजी तुम्हाला पण सांगतोय, अतिशय नाव कोरले गेलेलं आहे. यासाठी आपल्यासारख्याला घ्या आणि तुमचं नाव कुठेतरी कोरून बघला तरी कोरून दाखवूया. आता जेवणाचा कार्यक्रम झाला, सगळी लोक जेवली आणि आता आपापल्या घरी निघालेली आहे. हे बघा जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. तर जेवण झालं की सगळी आपापली गाड्यांनी निघत आहेत. तर अशा प्रकारे हा कडवई गावच्या वर्धानी देवीचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. तर असेच आम्हाला कोकणातले व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच कमेंट करा. काही चुका असतील, काही अजून नवीन व्हिडिओमध्ये प्रकार करण्याचा, बदल करण्याचा काही विषय असेल तर आता आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि आमचे व्हिडिओ कसे वाटला कोकणातला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.